यश कुठल्या सरकारचा झाला नाही याला खरं तर राज्य सरकारने दूध पाजलं आणि त्यांनी पुन्हा त्या राज्य सरकारने या सापाला दूध पाजलं आणि त्या सापाने आता राज्य सरकारवर डासण्याचा डंस मारण्याचं काम सुरू केलंय। उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे आणि प्रसाद लाड यांना मंत्री पदाचे स्वप्न पडालेत, बाकी काही नाही। खरं तर जात पडताळणी समितीचं काम करत आहे राज्यामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये 20,143 कुणबी प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समितीकडे प्रकरण आलेले असताना 15,000 काही वैध ठरलेले, त्यापैकी वैध झालेल्या प्रमाणपत्रापैकी फक्त मराठवाड्यात 4 प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेत, कारण की त्याच्यामध्ये माझ्या मते वंशावळीमध्ये चूक दिशाभूल करण्याचं कुठतरी खोटे दस्तावेज बनवून त्याच्यामध्ये कुठतरी जात पडताळणी समितीची सुद्धा दिशाभूल केली, त्यामुळे ते त्यांच्या अंगाशी आलं आणि ते प्रमाणपत्र रद्द झालेले आहेत। आणि याचा कुठतरी कांगावा जरांगे 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी करतोय, बाकी काही नाही। फक्त 4 म्हणजे राज्यामध्ये मुळात 0.30% प्रमाणपत्र फक्त रद्द होण्याचं प्रमाण आहे। 0.30% म्हणजे 1% सुद्धा प्रमाणपत्र रद्द झाले नाहीत आणि हे प्रमाणपत्र माझ्यामध्ये ओबीसीचे सुद्धा प्रमाणपत्र वाटप झालेले, मूळ ओबीसी लोकांचे सुद्धा प्रमाणपत्र अवैध ठरवल्या जात असतात, 1%, 1.5%, आणि याच्यामध्ये एवढं काही प्रमाण नाही। परंतु जरांगीला मुळातच कुठतरी आता वादावर आणि कुठतरी याचा कांगावा करून समाज गोळा करण्याचा आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःला मिळालेले टेंडर कुठतरी त्याच्यामध्ये त्रुटी झाल्यामुळे काही अडचणी निर्माण झालेल्या त्या पुन्हा टेंडर मिळवण्यासाठी चाललेला कांगावा आहे आणि त्याच्यातून समाजाची दिशाभूल करायची, सरकारवर प्रेशर करायचं आणि स्वतःच्या बापाला महत्व न देणारा, स्वतःच्या बापाला न मोजणारा, बाकीच्याला काय बोलणार आहे, ज्या एकनाथ शिंदेच्या जीवावर एकनाथ शिंदेचं आडमाप करोडो रुपयाचं मालमत्ता खाऊन ढेकर देणारा, त्यांच्यावर ढेकर देणारा जरांगे यश कुठल्या सरकारचा झाला नाही याला खरं तर राज्य सरकारने दूध पाजलं आणि त्यांनी पुन्हा त्या राज्य सरकारने या सापाला दूध पाजलं आणि त्या सापाने आता राज्य सरकारवर डासण्याचा डंस मारण्याचं काम सुरू केलंय आणि याला जबाबदार माझ्यामध्ये एकनाथ शिंदे गटाचे उदय सामंत आहेत आणि भाजपाचे प्रसाद लाड आहेत, कारण की उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे आणि प्रसाद लाड यांना मंत्री पदाचे स्वप्न पडालेत, बाकी काही नाही। दुसरीकडे ज्या पद्धतीने सोलापूरमध्ये जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं की तुमच्याकडे कोयते असेल तर आमच्याकडे तलवार आहे, म्हणजे आता तलवार कोयत्याची भाषा सुरू झाली। एकतर कोयत्याची भाषा कोणी केली हे जरांगेंनी सांगितले पाहिजे। राज्यामध्ये आजच्या घडीला कोयत्याची भाषा कोणी केलेली नाही, परंतु तुम्ही जर तलवारीची भाषा करत असाल तर जरांगेला कुठेतरी कोणीतरी दंगल घडवायला लावतोय। माझा आरोप आहे प्रसाद लाड आणि उदय सामंत हे जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून दंगल घडवण्याचा, राज्यामध्ये ओबीसी मराठा दंगल घडवण्याचा, महाराष्ट्र पेटवण्याचा केविलवाना प्रयत्न करताय आणि याचं मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन बघितलं पाहिजे। येणाऱ्या काळात ज्या दंगली जर घडल्या राज्यामध्ये तर याला जबाबदार उदय सामंत आणि प्रसाद लाडच असतील आणि त्यामुळे त्यांना तात्काळ यांचे कान टोचणं गरजेचे, कारण की यांच्या रसदीच्या जीवावर, उदय सामंताच्या पैशाच्या जीवावर आणि प्रसाद लाडांच्या पैशाच्या जीवावर जरांगीचं आंदोलन, जरांगीचे दौरे सुरू येतात आणि त्यांच्या इशाऱ्याने जरांगे मुख्यमंत्र्यावर भोंकण्याचं काम करतोय, जरांगे एकनाथ शिंदेवर भोंकण्याचं काम करतोय, जरांगे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भोंकण्याचं काम करतोय। याच्या पलीकडे काही नाही। त्यामुळं दंगली कोण घडवतंय, दंगली कोण घडवण्याचा प्रयत्न करतंय आणि विशेषतः तलवारीची भाषा करणाऱ्याला तात्काळ जेलमध्ये टाकण्याचं काम गृह विभागाने मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्या पद्धतीने सरकारवर आता दबाव वाढला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची फोनवर चर्चा केली आणि काही मंत्री त्यांची भेट देखील घेणार असल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे खरं तर स्वतः मी अनेक दिवसापासून सांगत होतो की एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्याच्या नंतर गद्दारीचा जो ठसा लागला होता तो गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी मराठा समाजाला जवळ केलं जरांगेच्या माध्यमातून मराठा समाजाला जवळ करून कुठेतरी मराठा समाजाची मत मिळवण्यासाठी जरांगेला करोडो रुपयाची ताकद रसद देण्याचं काम केलं आणि वेळोवेळी मी सातत्यानं गेल्या 3 वर्षापासून सांगत असताना त्याच्यावर शिक्कामोर्तब स्वतः जरांगेने 2-4 दिवसापूर्वी बोलताना केलं। पत्रकार परिषदेतून सांगितलं की आम्ही तुमच्यावरील गद्दारीचा ठसा आम्ही काढण्याचं काम केलं आणि तुम्ही आम्हाला फसवलं। विशेषतः एकनाथ शिंदे यांनी ओबीसीचं राज्यामध्ये वाटोळं करण्याचं काम केलंय आणि राहिले त्यांचे एकनाथ शिंदेचे मंत्री उदय सामंत ओबीसीचं वाटोळं करण्यासाठी सातत्यानं पुढे येतात। भाजपचे प्रसाद लाड झाडूपोचा करणारा दलाल आमदार सातत्यानं ओबीसीचं वाटोळं करण्यासाठी जातीवादी प्रसाद लाड जरांगींना ताकद देण्याचं काम करताय आणि विशेषतः मुख्यमंत्र्यावर
गरळ ओकण्यासाठी सुद्धा प्रसाद लाडच सातत्यानं जरांगेंना सांगतायत आणि एकनाथ शिंदेवर गरळ ओकण्यासाठी सातत्यानं उदय सामंत जरांगेंना सांगताय. उदय सामंत जरांगेंना रसद पुरवताय आणि जसं नाचायचं असेल तसं जरांगेंकडून नाचून घेण्याचं काम करताय आणि राज्यामध्ये कुठतरी आता तलवारीची भाषा जरांगे करायला लागलेत आणि याला जबाबदार फक्त उदय सामंत आणि प्रसाद लाड असणार आणि याला जबाबदार राज्याचं गृह विभाग आणि राज्य सरकार असणार. जर या राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा जर दंगली झाल्या तर हे राज्याला परवडणार नसेल. यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी या दोघांकडे लक्ष देणं तात्काळ गरजेचं आहे आणि ह्या भिकारचोट मान्याला तात्काळ जेलमध्ये टाकण्याची गरज आहे. दुसरीकडे जे मंडळ आयोग आहे जे काही 52% आरक्षण आहे त्यामध्ये 2% कसे वाढले मंडळ आयोग चॅलेंज करतो. यावरती छगन भुजबळ यांनी देखील त्याला चॅलेंज केले की मंडळ आयोग तुम्ही चॅलेंज करून दाखवा. मी सुद्धा ह्या भिकारचोट विचाराच्या मनाला चॅलेंज करतोय की तू 1994चा जो GR आहे तुझ्या दम असेल तू एका बापाची अवलाद असशील ना 1994 जो GR निघाला त्याच्या मार्फत जो राज्यामध्ये मंडळ आयोग लागू झाला त्या GR ला तू चॅलेंज करून दाखवच आणि तू जर चॅलेंज करत नसेल तू नक्कीच एका बापाची जरांगे अवलत नसेल. बोलायला अक्कल नसल्यासारखं काही बोलायचं आपलं उठलं की ओबीसीवर टार्गेट करायचं, ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, ओबीसी नेत्यांच्या ओबीसी मंत्र्यांच्या व्यंगावर टार्गेट करायचं. एकतर स्वतः दिसतोय माकडावणी कुपोषित माकडावणी आणि बोलतोय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्यंगावर बोलण्याचं त्यांनी काम केलंय. त्यामुळे ओबीसी येणाऱ्या काळात खरं तर चंद्रशेखर बावनकुळेवर त्याचा बोलण्याचा कुठलाही संबंध येत नाही. बावनकुळेने आजपर्यंत उपसमितीचे अध्यक्ष झाल्यानंतर एकही ओबीसीच्या प्रश्नावर भूमिका घेतलेली नाही. ओबीसीची बैठक लावून ओबीसीला न्याय देण्याचं काम केलं नाही. त्यामुळे बावनकुळेंना टार्गेट करण्याचा संबंधच येत नाही. बावनकुळे त्याच्यामध्ये दोषीच नाहीत. उलट बावनकुळे ओबीसीचे दोषी असताना विनाकारण बावनकुळेंना टार्गेट केलं. बावनकुळे ओबीसी असल्यामुळे बावनकुळेला जर यांनी टार्गेट केलं म्हणजे मराठा समाजामध्ये कुठतरी जागा करण्याचं काम, कुठतरी मराठा समाजाला भावनिक करण्याचा जरांगीचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री पदाचं काम करतात, ओबीसी उपसमितीचं 1% काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना टार्गेट करण्याचा कुठलाही अधिकार नाही. ते आमच्या ओबीसीच्या सुद्धा कामाचे नाहीत. त्यामुळे बावनकुळेंच्या व्यंगावर जरांगीने टार्गेट करू नये. त्यासाठी आपण स्वतः देखणं असावं लागतं. आपण सुद्धा गरजेचं आणि विशेषतः संविधानिक पदावर असणाऱ्या माणसाला असं व्यंगावर बोलणं अतिशय चुकीचं आहे. विशेषतः प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार असतो. आम्ही सुद्धा एकनाथ शिंदेवर टीका करतो, एकनाथ शिंदेच्या मंत्र्यावर टीका करतो, परंतु त्यांच्या दिसण्यावर, त्यांच्या व्यंगावर, त्यांच्या वर्णावर अजिबात आम्ही टीका करत नाहीत. पण त्या भिकारचोट मान्याला जर टीका करायची असेल तर आम्ही मान्याला येणाऱ्या काळात कुपोषित माकड म्हणावं. महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसीनं त्या मान्याला कुपोषित माकडच म्हणत राहावं. परंतु जे प्रमाणपत्र होते आहे तर मनोज जरांगे पाटील हे शासनाच्या विरोधात, राज्य सरकारच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा उपोषण करणारे, आंदोलन करणारे अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. नक्कीच प्रत्येकाला आंदोलन उपोषण करण्याचा अधिकार आहे, पण उपोषण करत असताना एक दिवसात काजू बदाम खाऊन उपोषण सोडण्याचं काम नाही केलं पाहिजे. ओरिजिनल उपोषण, ओरिजिनल आंदोलन करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आता दिल्लीमध्ये ओरिजिनल आंदोलन झालं, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेईपर्यंत आंदोलक ठाम राहिले, तसं आंदोलनावर ठाम राहिलं पाहिजे. हा काय करतो, वाशीला गेला, तिथून वापस आला, ओबीसीच्या दारात गुलाल फेकले, डीजे वाजवला, आझाद मैदानावर गेला मुंबईला, तिथून जिंकलो रे राजाओ म्हणला, तिथून आला, आमचं सगळं आम्हाला मिळालंय म्हणला, मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं, एकनाथ शिंदेचं कौतुक केलं, पुन्हा त्यांच्यावर भुकायला लागला. म्हणजे आपल्याला काय देतंय जरांगेला मुळात ह्या गोष्टी अभ्यासच नाही. आपल्याला काय मिळालंय काय नाही. विशेषतः दोन्ही वेळेस वाशी आणि आझाद मैदानच्या वेळेस मराठा समाजाचे समन्वयक, मराठा समाजाचे अभ्यासक त्यांना सांगत होते आपली दिशाभूल झाली, आपल्याला काही मिळालेलं नाही. पण जरांगेच्या हट्टापुढं जरांगेला ठोके मिळत असल्यामुळं जरांगीने आंदोलन गुंडाळलं. त्यामुळे जरांगेच्या आंदोलनात कुठेही स्ट्रॉंग भूमिका नसती. जरांगेचं आंदोलन कुठतरी म्हणजे अटके पार ह्याकडे त्याकडला कुठतरी मिळेपर्यंत नसतं. जरांगेचं आंदोलन स्क्रिप्टेड आणि जरांगेचं आंदोलन कुठतरी सरकारला बचावात्मक, कुठतरी ओबीसी मराठा वाद लावून ओबीसींचं लुबाडण्यासाठी केलेलं स्क्रिप्टेड आंदोलन आहे. आणि याला खतपाणी घालण्यासाठी एकनाथ शिंदे, उदय सामंत, प्रसाद लाड हे नेत्यांच्या माध्यमातून ताकद देणं सुरू आहे आणि ओबीसींचं अस्तित्व संपवण्याचा राज्यात सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.